नमस्कार. आज आपण ज्या कायद्याची चर्चा करणार आहोत तो कायदा म्हणजे 458 म्हणजेच विवाहित स्त्रीचा तिच्या नवऱ्यानं किंवा सासरच्यानी केलेला मानसिक किंवा शारीरिक छळ. आता हा कायदा कसा अस्तित्वात आला त्याची जर पार्श्वभूमी पाहिली तर नववधू स्त्रियांचं झालेलं वाढतं आत्महत्येचं प्रमाण व हुंडाबळी याच्यावर एक ठोस उपाययोजना म्हणून व स्त्री संघटनांच्या वाढत्या मागण्यांमुळे केंद्र सरकारनं हा कायदा 1983 साली अंमलात आणला. या कायद्यामुळे त्रस्त झालेल्या महिलांना एक भक्कम आधार मिळाला, दिलासा मिळाला. पण लगेचच हा कायदा हा पुरुषांच्या मानवी हक्काचं उल्लंघन करणारा आहे म्हणून तो रद्द करण्यात यावा असे काही प्रयत्न झाले. एवढंच नव्हे तर हा कायदा एकतर्फी आहे म्हणून त्याच्या वैधतेलाही आव्हान करण्यात आलं. परंतु सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यामुळे कुणाच्याही मानवी हक्काचं उल्लंघन होत नाही आहे किंवा हा कायदा कुणाच्या हक्काची पायमल्ली करत नाही असा निर्णय दिला. त्यामुळे गेले 22 वर्ष हा कायदा अस्तित्वात आहे. या कायद्यावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये ॲडव्होकेट वंदना चव्हाण आलेले आहेत. परंतु ह्या कायद्याला चर्चा करण्याच्या अगोदर आपण पाहणार आहोत याच विषयावर आधारित एक छोटीशी नाटिका. सॉरी. हां बोला. काय म्हणते सावे मॅडम, कशी काय चालली आहे महिला दक्षता समिती? उत्तम चालली आहे. गुड. साहेब, हां ही अनिता माझ्या वरच्या मजल्यावर राहते. बरं. आज सकाळी त्यांच्या घरातनं मोठमोठ्यांदा रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज ऐकू आला. काय भानगडे बघायला म्हणून मी वर गेले तर जिन्यामध्ये हिचं सगळं सामान फेकलेलं होतं. म्हणजे तिची बॅग, कपडे आणि इतर वस्तू, आणि हे सगळं रडत रडत ती गोळा करत होती. म्हणून मी त्यांच्या ब्लॉकचा दरवाजा ठोकावला पण दरवाजा कुणीच उघडला नाही. नाव काय म्हणाला? अनिता. अनिता, प्लीज प्लीज कंट्रोल युअर सेल्फ. ठीक आहे, पाणी द्या. दे ना पाणी, द्या द्या. शांत व्हा प्लीज, शांत व्हा. अनिता. गुड गुड. आता मला सांगाल काय झालं ते? बोल अनिता. अगं तू सांगितल्याशिवाय त्यांना कसं कळेल? सांग. मूळची मी सासवडची. 1.5 वर्षापूर्वी लग्न झालं आणि मी मुंबईला आले. सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले, नंतर मला दिवस राहिले. लग्नात माझ्या बाबांनी माझ्या मिस्टरांना आमच्या गावाकडची जमीन किंवा 1 लाख रुपये रोख देण्याचं आश्वासन दिलं होतं असं हे सांगतात. याच्यातली मला काहीच माहिती नाहीये. पण तुझ्या बापांनी दिलेला शब्द पाळला नाही म्हणून माझ्या सासरी माझं सतत छळ होतं. मला नेहमी उपाशी ठेवतात. बारीक सारीक कारणावरून माझ्याशी भांडण करतात. तुझ्या बापाकडून 1 लाख रुपये तरी घेऊन ये, नाहीतर मग ती जमीन तरी माझ्या नावावर कर असं म्हणून मला खूप त्रास देतात माझ्या घरचे. नेमकं हे सगळं कधी सुरू झालं सांगू शकाल? हे रोजच सुरू आहे. ह्यांच्या या त्रासामुळे
4 महिन्याचं असताना माझा गर्भपात झाला. आय एम सो सॉरी. प्लीज कंट्रोल अनिता. प्लीज. अगं पण पहिले सासरी तुझा छळ होत होता हे तू आई वडिलांना कधीच का नाही सांगितलंस? कसं सांगणार मॅडम, बाबांची तब्येत आधीच बरी नसते. मी जर त्यांना हे सांगितलं तर त्यांना अजूनच त्रास होईल. नेमकं आज काय घडलं सांगू शकाल? परवा माझ्या मिस्टरांनी माझ्या बाबांना बोलवलं होतं म्हणून ते येऊन गेले. बर. बाबा त्यांना फक्त इतकंच म्हणाले की तुम्ही जी पैशाची मागणी करताय ती मला आता देणं शक्य नाहीये. त्यांनी कंट्रोल प्लीज. घाबरू नकोस. त्यांनी माझ्या बाबांना सरळ घरातून हाकलवून लावलं. त्यानंतर 2 दिवस सतत माझा छळ चालू होता. माझ्या अंगावरचे सगळे दागिने त्यांनी काढून घेतले. आज सकाळी हे मला म्हणाले मला तुझ्यापासून बोल बोल बोल. घटस्फोटाची मागणी केली? आज सकाळी हे मला म्हणाले की मला तुझ्यापासून घटस्फोट हवाय आणि तू तुझ्या घरी निघून जा. माझं सगळं सामान त्यांनी घराच्या बाहेर फेकून दिलं. शांत हो. सावे मॅडम, मला ही केस 498A ची वाटते. अनिताला कायद्याची काय मदत मिळेल जाणून घेऊया कायद्याचा कार्यक्रमात. आता आपण बातचीत करूया ॲडव्होकेट वंदनाताई चव्हाण यांच्याशी. या पुण्याच्या महापौर होत्या 1997 ते 98च्या दरम्यान. आणखीन एक ओळख म्हणजे ॲडव्होकेट विजयराव मोहिते यांच्या त्या सुकन्या आहेत. आणि पहिलं जे महाराष्ट्रात पुस्तक आलं महिलांच्या कायद्यांवर ते पहिलं पुस्तक ॲडव्होकेट मोहिते यांनी लिहिलं आणि त्याच्या सहलेखिका ह्या वंदनाताई होत्या. म्हणजे थोडक्यामध्ये कायदा पण वारसा हक्कानेच त्यांच्या घरात आलेला आहे. वंदनाताई, स्टुडिओमध्ये मी आपलं दूरदर्शन सह्याद्रीतर्फे स्वागत करत आहे. नमस्कार. 498मध्ये नवविवाहितेंचा किंवा कुठल्याही सासरी गेलेल्या महिलेचा जो छळ होतो किंवा तिला जी क्रूर वागणूक दिली जाते तर त्याची 498 मध्ये बसेल अशी व्याख्या काय? आता तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे. 1983मध्ये 498A चं कलम इंडियन पिनल कोडमध्ये अंतर्भूत करण्यात आलं आणि ह्या कलमाप्रमाणे एखाद्या पतीने किंवा त्याच्या नातेवाईकांनी त्याच्या पत्नीचा छळ केला तर 3 वर्षाची सजा त्याला होऊ शकते. आता ह्या छळमध्ये ह्या कलमामध्ये 2 प्रकारचे छळ होऊ शकतात. एक म्हणजे ज्यांनी हेतुपूर्वक वर्तणूक अशी केली आहे की त्या स्त्रीनी त्या पत्नीने आत्महत्याला प्रवृत्त व्हावं किंवा स्वतःला गंभीर इजा करून घ्यावी किंवा तिचा मानसिक किंवा शारीरिक छळ व्हावा ह्या दृष्टीचं वागणूक हे छळ हे 498 खाली होऊ शकतं. दुसऱ्या प्रकारचा छळ ह्या कलमाप्रमाणे जो आहे की एखाद्या नवऱ्यानी किंवा नवऱ्याच्या नातेवाईकांनी तिच्या मागे किंवा तिच्या नातेवाईकांच्या मागे तगादा लावला की तू प्रॉपर्टी किंवा काही वस्तू आणल्या पाहिजेत किंवा आणल्या नाहीत म्हणून तिच्या मागे तगादा लावला तर ते सुद्धा ती वागणूक सुद्धा अशी प्रॉपर्टी जी बेकायदेशीर आहे, ज्याला कायद्यात स्थान नाही आहे, अशीच की कुठलीही प्रॉपर्टी पण तो डिमांड इलिगल असला पाहिजे, डिमांड अनलॉफुल असला पाहिजे, अनलॉफुल असला पाहिजे, त्याला तो अधिकार नसावा तशी मागायचं. आपण प्रेक्षकांना थोडंसं हे एक्सप्लेन करूया की प्रत्येक छळ हा सर्वसाधारण नवरा बायकोंच्या भांडणामध्ये तर तो ह्याच्यामध्ये येईलच असं नाही. ह्याच्यामध्ये काही जजमेंट सुद्धा उच्च न्यायालयाचे आहेत, मुंबई हायकोर्टचे सुद्धा आहेत. वैवाहिक जीवनामध्ये चढ उतार हे प्रत्येकाच्या होतच असतात.
कोणाचंही जीवन अगदी समाधानाने सुखासुखी चालत नसतं, पण हे छोटे मतभेद जे असतात त्याला आपण छळ म्हणू 498 शकत मधला छळ नाही. म्हणू शकत नाही. आणि प्रत्येक छळामागे आता ह्या डेफिनेशन मध्येच लिहिलंय विलफुल कॉन्टॅक्ट. विलफुल म्हणजे जो स्वेच्छेने मुद्दाम जाणून मुद्दामून बुजून केलेला जाणूनपूर्वक आहे. केलेला आहे, असा कुठलाही जर प्रकार तरच असेल तो तर तो छळ होतो. ह्याच्यामध्ये होईल. स्त्रीने तिच्यावर जसं तुम्ही 498 सांगितलं त्याच्यामधला बसणारा अन्याय आणि अत्याचार होत असेल तर नॉर्मली ती कुठे गुन्हा नोंद करू शकते? जिथं गुन्हा होतो, जिथं गुन्हा घडतो, जिथं तिच्यावर छळ होतो त्या ठिकाणी तर तिला गुन्हा दाखल करावा लागेल, नंबर 1. पण अनेक वेळेला असं आपण बघतो की सासर एका गावी असतं, माहेर दुसऱ्या गावी असतं. सासरी छळ होतो म्हणून ती माहेरी निघून येते, मग माहेरी तर तिच्यावर काही गुन्हा झालेला नाही, छळ झाला नाहीये, त्यामुळे ती त्या ठिकाणी गुन्हा दाखल करू शकत नाही. पण एखादी गोष्ट अशी झाली की नवऱ्याने तिला फोन केला, नवरा तिथं आला, तिला मारहाण केली, तर हा छळाचा ऑफेन्स जो आहे हा कंटिन्युअस ऑफेन्स आहे आणि सातत्य त्या ऑफेन्स मध्ये आहे, म्हणून मग ती त्या माहेरच्या ठिकाणी गुन्हा दाखल करू शकते. कधी कधी असा प्रकार जरी माहेरच्या ठिकाणी झाला नाही तरी ती त्या पोलीस स्टेशनला 0 ऑफेन्स 0 रजिस्टर खाली पोलीस नोंदवून घेऊ शकतात तिची तक्रार, आणि ज्या गावी तिचं सासर असेल त्या ठिकाणी पोलिसांना ती पाठवून देऊ शकते. अर्थात मग कोर्टात त्या गावी तिचा तो गुन्हा चालणार. पण माहेरी जर एखादा काही प्रकार झाला असेल, मारहाणीचा असेल, शिवीगाळाचा असेल, तिला काही येऊन सांगण्याचा असेल, तर मग त्या माहेरच्या ठिकाणी सुद्धा गुन्हा दाखल होऊन त्या गावात केस चालू शकते. आता वंदनाने सांगितलं की जरी मुलगी सासरी छळल्यामुळे माहेरी गेली तरी परंतु ती दोन्ही ठिकाणीही करू शकते आणि तो कंटिन्युअस ऑफेन्स असल्यामुळे कुठेही ती गुन्हा दाखल करू शकते. तिच्या व्यतिरिक्त आणखीन कुणाकुणाला फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट किंवा FIR दर्ज करायचा अधिकार आहे? हो, निश्चित. एक तर पत्नी जिला त्रास झालेला आहे, छळ झालेला आहे, किंवा तिचे आई वडील किंवा बहीण भाऊ किंवा आई वडिलांचे बहीण भाऊ असे सुद्धा हा गुन्हा दाखल करू शकतात. ह्याच्या व्यतिरिक्त हे नातेवाईक सोडून इतर कोण नातेवाईक असतील, मग रक्ताने किंवा लग्नाने किंवा अडॉप्शनने, असे नातेवाईकांनी कोर्टाची परवानगी घेऊन सुद्धा ते गुन्हा दाखल करू शकतात. आणि ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा पब्लिक सर्वंट जे स्टेट गव्हर्नमेंटनी डिक्लेअर केले असतील असे पब्लिक सर्वंट सुद्धा हा गुन्हा दाखल करू शकतात. समजा पोलिसांनी केलाच नाही हा गुन्हा दाखल आणि त्याने सांगितलं हा आमच्या अखत्यारीत आम्हाला नाही करायचा, तर दुसरं काय ऑप्शन आहे? प्रायव्हेट कंप्लेंट सुद्धा ती करू शकतात. आता बऱ्यापैकी पोलिसांमध्ये सुद्धा जेंडर सेन्सिटायझेशन झालेलं आहे, त्यामुळे बहुतेक गुन्हा दाखल करून घेणार नाही अशी वस्तुस्थिती होत नाही. पण तरी कायद्यामध्ये तरतूद अशी केलेली आहे की समजा त्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवून घेतली गेली नाही तर त्यांनी कमिशनर ऑफ पोलीसकडे लेखी तक्रार द्यावी, जेणेकरून कमिशनर त्याच्यासाठी दखल घेऊन तक्रार नोंदवून घेऊ शकतील किंवा डायरेक्टिव्ह देऊ शकतील, किंवा मग त्यांनी जाऊन डायरेक्टली कोर्टात, मॅजिस्ट्रेट कोर्टाला त्याचं ज्युरिस्डिक्शन आहे, मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये जाऊन त्यांनी कंप्लेंट दाखल करायची आणि त्याप्रमाणे कारवाई होऊ शकते. 498 ह्या कलमाची निर्मितीच झालेली आहे की आरोपीस सजा व्हावी किंवा जो गुन्हेगार आहे त्याला शासन घडावं. परंतु हल्ली होतंय काय की 498च्या तक्रारी गेल्यानंतर नातेवाईक, समुपदेशक, वकील आणि पोलीस आणि कधी कधी न्यायाधीशसुद्धा हे एक विवाह संस्था आपण शाबूत ठेव या दृष्टीने जास्ती काउन्सिलिंग करतात. मग शासन करायचं नसेल तर मग कायदा कशासाठी केला, अशा प्रकारची एक टीका होते. त्याच्यावर तुमचं काय मत आहे? निर्मला ताई, तुमचं अगदी म्हणणं बरोबर आहे की पहिला जो फेस केला जातो तो म्हणजे सामोपचाराने घ्या. अनेक वेळेला हेतू अतिशय चांगला असतो. शेवटी कुटुंब व्यवस्था, वैवाहिक जीवन सातत्याने चालू राहिले पाहिजे ह्या दृष्टीने हा प्रयत्न असतो. पण ह्याच्यामध्ये अतिशय गंभीर स्वरूपाचा जर छळ झाला असेल तर मला वाटतं ते पोलिसांनी सुद्धा त्याच्या मागे, त्या महिलेमागे लागू नये की तुम्ही ह्याच्यामध्ये काहीतरी समोपचाराने घ्या. इनफॅक्ट त्या नवऱ्याला शासन जास्तीत जास्त कसं होईल ह्याच्याकडे त्यांनी भर दिला पाहिजे. पण एका बाजूला सामोपचार घडवण्याकडे जरी कल असला तरी काही काही जजमेंट्समध्ये, न्यायनिवाड्यामध्ये आपण बघतो की महिलेची भूमिका, महिलेची बाजू फार मोठ्या प्रमाणात कोर्टाने घेतलेली आहे. आता 3 वर्षाचं लिमिटेशन खरं तर आहे की छळ झाला तर गुन्हा दाखल करायचा असेल तर तो 3 वर्षात करावा लागतो.
पण सुप्रीम कोर्टाने न्यायनिवाड्यात असं म्हटलं की 3 वर्षाच्या पुढे सुद्धा जर ही तक्रार आली तर तरी त्याच्यामध्ये त्या सुद्धा महिलेची पण- तक्रार घेतली पाहिजे. म्हणजे हे महिलेच्या बाजूनीच त्याचं न्याय आहे. दुसरी पण एक केस हल्लीच झाली आहे. त्याच्यामध्ये पहिलं फक्त जी कायदेशीररित्या ग्राह्य धरलेल्या लग्नाची बायको हा. असेल तरच तिला हा गुन्हा दाखल करता येत होता. पण आता काही वर्षापूर्वीच्या न्यायनिवाड्यात असं धरलंय की लग्न झालंय पण हे दुसरं लग्न आहे त्या नवऱ्याचं. म्हणजे मॅट्रिमोनियल लॉ मध्ये ती वैध हे वॉइड मॅरेज झालं. पण तरी अशा सुद्धा, गुन्ह्यासाठी हा. ती तर ती दाखल एक करू स्त्री शकते म्हणून, गुन्हा. हा, ती एक स्त्री म्हणून पत्नी तिला, म्हणून हा, ती करू हा. शकते. म्हणजे जरी हा. मॅट्रिमोनियल लॉ मध्ये ती पत्नी नाही नसली तरी तरी पण ह्या परंतु, गुन्ह्याखाली ती पत्नी म्हणून धरली हा, म्हणजे जाते. इतकं प्रोग्रेसिव्ह आणि सुधारणावादी धोरण घेतलेलं आहे किंवा व्ह्यू कोर्टाने. सुप्रीम कोर्टने सुद्धा घेतलेलं ही अतिशय महत्वाची बाब आहे. निश्चित. अशी एक टीका केली जाते की हा गुन्हा रजिस्टर झाल्यानंतर एकतर आरोपी हे अँटिसिपेटरी बेल म्हणजे अटकपूर्व जामीन घेऊन मोकळे होतात किंवा नॉर्मल कोर्समध्ये त्यांना लगेचच बेल मिळतो. त्यामुळे गुन्ह्याची जो सिरियसनेस आहे किंवा गांभीर्य आहे ते निघून जातं. तुमचं काय मत आहे ह्याच्याविषयी? अटकपूर्व जामिनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर बरोबर आहे, ते अटकपूर्व जामीनसाठी अर्ज करतात. पण त्यामध्ये कोर्टाला जर असं, जजला जर असं वाटलं की ह्याच्यामध्ये काहीतरी रिकव्हरी व्हायची गरज आहे किंवा एखादी केस अशी आहे की ती महिला बर्न्स झालेलं आहे, जळलेली आहे आणि ती हॉस्पिटलमध्ये आहे आणि आरोपी काहीतरी त्या एव्हिडन्स बरोबर, पुराव्याबरोबर टॅम्पर करण्याची शक्यता आहे. तर अशा परिस्थितीत जजसुद्धा अँटिसिपेटरी बेल ग्रांट करत नाही. परंतु ज्या केसमध्ये काही पुरावा घ्यायचा नाही आहे किंवा काही रिकव्हरी करायची नाही आहे तर अशा वेळेला अँटिसिपेटरी बेल दिला जातो. त्याचप्रमाणे बेलच्या बाबतीत मी पाहिले अनेक वेळेला महिलांना आणि स्त्री त्या पत्नीला असं वाटत असतं की ह्याला जामीनच मिळू नये, हा जेलमध्येच राहावा. तर संपूर्ण कायदा जर पाहिला तर कायद्यामध्ये आपलं प्रिन्सिपल असं आहे की ही इज ट्रीटेड टू बी इनोसेंट टिल ही इज प्रूव्ह टू बी गिल्टी. त्यामुळे जोपर्यंत केस चालत नाही आणि तो आरोपी साबित होत नाही तोपर्यंत तो काय गुन्हेगार नाही. पण बेलच्या बाबतीत मात्र त्याला बेल सुद्धा मिळू शकतो आणि तो कायद्याने त्याचा हक्कच आहे. फक्त अपवादात्मक अशा काही केसेस असतील की त्याच्यामध्ये बेल मिळू शकत नाही, की त्यांनी टॅम्पर करण्याची शक्यता आहे, कोणाला दमदाटी करण्याची शक्यता आहे विटनेसेस मध्ये. पण हे 498 फक्त असेल तर त्या केसेसमध्ये फारशी संभवतात अशी नाहीये. तुम्ही एक वकील आहात आणि एक सामाजिक कार्यकर्ता आहात, या बाबतीमध्ये तुम्ही काय ॲडव्हाइस द्याल? मला असं वाटतं की हे जे कायदे केले गेलेत हे महिलांना संरक्षण देण्यासाठी कायदे केलेले आहेत. पण अनेक वेळेला असं पण आपल्याला दिसून येतं एक सामाजिक काम करत असताना किंवा वकील म्हणून काम करत असताना की थोडासा त्याचा गैरफायदा सुद्धा कुठं ना कुठं थोड्या प्रमाणात का होईना पण घेतला जातो. तर अशा पद्धतीचा गैरफायदा महिलांनी घेऊ नये. अत्याचार झाला निश्चित त्यांनी कोर्टात गेलं पाहिजे, नवऱ्याला शासन झालं पाहिजे, त्याच्या नातेवाईकाला गंभीर शासन झालं पाहिजे. पण मात्र महिलेनी जर गैरफायदा घ्यायचा प्रकार झाला तर तिला केस तर तिची फेल होणारच. पण ह्या व्यतिरिक्त एक समाजात सुद्धा फिलिंग निर्माण होतं की महिलांसाठी कायदे करून त्याचा दुरुपयोग महिला करतात. म्हणून जे आपल्या चांगल्यासाठी केलं गेलेलं आहे ते चांगल्यासाठीच त्याच साचोटीत राहून आपण वापर करावा त्या कायद्याचा. प्रेक्षकांना मी इकडे सांगू इच्छिते की वंदनाताईंनी आपली जी मनमोकळी इथे चर्चा केली आहे त्याचा फायदा आपल्याला निश्चितच होईल. महिलांनी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की हा जो कायदा केलेला आहे तो आपल्या सगळ्यांच्या चांगल्यासाठी, भल्यासाठी केलेला आहे. आरोपींना, गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठीच केलेला आहे. परंतु त्याचं तारतम्य बाळगून आणि प्रामाणिकपणे त्याचा वापर केला तर निश्चितच ह्या कायद्याचा आणखीन चांगला आपण फायदा घेऊ शकतो. हे कलम आलेलं आहे, 22 वर्ष हे अस्तित्वात आहे. परंतु आतापर्यंत शिक्षा देण्याचं जे प्रमाण आहे, गुन्हा नोंदणीचं प्रमाण प्रचंड झालेलं आहे. त्या मानाने शिक्षेचं प्रमाण आहे ते कमी आहे, ज्याला कन्व्हिक्शन रेट कमी आहे असं नॉर्मल स्टडीमधून दिसतंय. तर त्याविषयी तुमचं काय मत आहे की अशी काय कारणं आहेत? जी तक्रार दिलेली असते त्याच्यामध्ये कायद्यानुसार म्हणजे भले ती म्हणेल की मला छळ झालेला आहे पण कायद्यात जर तो छळ म्हणून बसत नसेल, मग अशी आपण म्हटलं की तगादा लावतो, पण तगादा लावतो फॉर सम डिमांड, काहीतरी मागणीसाठी, पण ती अनलॉफुल डिमांड जर नसेल तर मग तो छळ मानला जात नाही. त्यामुळे पुरावा
असा असेल की तो त्या छळच्या डेफिनेशनमध्ये बसत बसला नाही पाहिजे. तर तो सुटू शकतो. दुसरं म्हणजे अनेक वेळेला असं होतं की जनरल स्टेटमेंट्स महिला करते. ती पत्नी जनरल स्टेटमेंट्स करते की माझं छळ भांडण झाला. व्हायचं, माझा छळ व्हायचा, मला शिवीगाळ करायचा. पण नेमका छळ म्हणजे काय झालं, शिवीगाळ म्हणजे काय शिवी दिली, हे सुद्धा कंप्लेंटमध्ये डिटेल्समध्ये येणं महत्वाचं आहे. आणि हे अनेक वेळेला लिहिलं जात नाही. भले त्या बायकोकडनं लिहिलं जात नसेल किंवा पोलिसांकडनं ते लिहिलं जात नसेल, पण ह्या लूप होलमुळे सुद्धा अनेक नवरे किंवा आरोपी सुटतात. आणि तिसरा प्रकार असा आहे की अनेक वेळेला असं होतं की रागाच्या भरात कंप्लेंट दिली जाते, पण नंतर मेंटेनन्सच्या बाबतीत किंवा डायव्होर्सच्या बाबतीत मॅट्रिमोनियल कोर्टमध्ये कुटुंब न्यायालयात जाऊन जर काहीतरी कॉम्प्रोमाइज झालं तर मग बायको पण म्हणते जाऊ दे, कुठं त्रास करू आणि कुठं कोर्टात हेलपाटे मारू. तर कॉम्प्रोमाइज करण्याची ती एक टर्म असते की Quashing मी मागे ज्याला, घेईन. पण कायद्यामध्ये, आत्ताच्या कायद्यामध्ये अशी तरतूद नाहीये की 498A हा कंपाऊंड करता येईल. तो नाही. नॉन कंपाऊंडेबल स्पेसिफिक आहे. पण शेवटी एक सुप्रीम कोर्टाच्या न्यायनिवाड्यात पण असं दिलेलं आहे की हायकोर्टाला त्यांच्या इनहेरंट पॉवर्स मध्ये हा अधिकार आहे की Quashing त्यांनी हे करायचं. क्वॉश करू Quash शकतो. सावे मॅडम, मला ही केस 498A ची वाटते. मी ह्या काही नोंदी केलेल्या आहेत, फक्त एकदा चेक करा. काय राहिलं असेल तर मला सांगा. तुम्हाला आणखीन काही पुरावे लागतील? हो, द्या. मगाशी यांनी दागिन्यांचा उल्लेख केला. हो. त्या दागिन्यांची यादी आम्हाला लागेल. ज्या हॉस्पिटलमध्ये यांची ट्रीटमेंट, सॉरी टू से, गर्भपात झाला, त्याची नोंद असलेले कागदपत्र आम्हाला लागतील. या काळामध्ये आणि या संदर्भात त्यांचा कोणाशी पत्रव्यवहार झाला असेल तर ती पत्रं आम्हाला लागतील. आणि या घटनेचे प्रत्यक्षदर्शी जे आय विटनेस असतील, साक्षीदार असतील, त्यांची नावं, म्हणजे कुणी घरातलं मोलकरण असू शकते किंवा शेजारी पाजारी असू शकतात, त्यांची नावं आम्हाला लागतील. बरं. मिसेस अनिता, तुला आणखी एक गोष्ट मी सांगू इच्छितो. तुम्ही या तुमच्या छळाबद्दल तुमच्या आईवडिलांशी जर बोलला असतात तर खूप बरं झालं असतं. आम्ही आमच्याकडून खूप प्रयत्न करतो, पण आम्हाला जर पुरावे मिळाले नाहीत तर असे आरोपी निर्दोष सुटू शकतात. पण काळजी करू नका, 498A या कलमाअंतर्गत या लोकांना शिक्षा होऊ शकते. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. इथे सही करा फक्त. हे घ्या प्लीज. कर कर सही कर. आताच आपण जी छोटीशी नाटिका पाहिली त्याच्यामध्ये गुन्ह्याची नोंदणी कशी होते 498 खाली हे पाहिलं. वंदनाताई, आपण या कार्यक्रमात आलात आणि ह्या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल मी दूरदर्शनतर्फे आपले अत्यंत आभारी आहे. नमस्कार. नव्या युगाची